मस्त कुरकुरीत ओल्या जवळ्याचे भजी बनवूया। ओला जवळा आधी उकडवून भजी बनवणार आहोत। स्वच्छ निवडून धुवून पाणी न घालता मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे वाफवून घेऊया। त्यामध्ये कांदा, लसूण, मिरची, बेसन, तांदळाचं पीठ, रवा, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, कोकम आगळ घालून मिक्स करूया। कोकणात काही ठिकाणी जवळ्याला कोलिमी बोलतात। थोडं मोकळं झालं आहे, त्यामध्ये बेसन घालूया। मीठ विसरले होते, चवीनुसार मीठ घालूया। गरज वाटल्यास थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया। काही जणांना ओला जवळा खाल्ल्यानंतर त्रास होतो, जवळा उकडवून घेतल्यास त्रास होत नाही। तेल गरम करून मध्यम आचेवर भजी तळून घेऊया। हे भजी अजिबात तेलकट होत नाही। कुरकुरीत भजी तयार आहे। बॉम्बे डक म्हणजे आपल्या मराठीमध्ये बोंबील, अतिशय चवदार असा हा मासा आहे। मुंबईमध्ये मुबलक प्रमाणात मिळणारा मासा। तर सांगायचं असं की बोंबिलाचे भजी बनवणार आहोत। ताजे बोंबील स्वच्छ धुवून मधला काटा काढून तुकडे करून घेतले आहेत। त्यामध्ये कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर घालूया। तांदळाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कोकम आगळ घालून मिक्स करून घेऊया। मिक्स करताना गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकता। कढईत तेल गरम करून भजी मध्यम आचेवर तळावे। मंद आचेवर तळू नयेत, नाहीतर तेलकट होतील। हे भजी सॉस, पुदिना, चटणी बरोबर छान लागतात। कुरकुरीत, चटपटीत बोंबील भजी नक्की करून पहा। आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। चिकन फ्राय बनवणार आहोत। ज्युसी क्रिस्पी चिकन बनवूया। त्यासाठी चिकनमध्ये सोया सॉस, चिली सॉस, लिंबाचा रस, आलं लसूण मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि अंड घालून मिक्स करून अर्धा तास बाजूला ठेवूया। चिकन बोनलेस आणि विथ बोन असं मिक्स घेतलं आहे। मैद्यामध्ये मिरची पावडर, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, कांद्याची पावडर, लसणाची पावडर, काळा मिरी पावडर आणि मीठ घालून मिक्स करूया। मीठ कमी प्रमाणात घालायचं आहे, कारण आपण चिकनमध्येही मीठ घातलं आहे। साधारण अर्ध्या तासानंतर चिकन परत एकदा मिक्स करूया। चिकनला तयार मसाला लावून बर्फाच्या पाण्यात घालूया। नंतर परत एकदा मसाला लावून घेऊया। या पद्धतीने सगळ्या चिकनच्या तुकड्यांना आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। याप्रमाणे तेल गरम करून मध्यम आचेवर आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। बेल आयकॉनवरही क्लिक करा। थँक्यू।